लढाई लढलो आहोत. कारण असं वाटत होतं की माझी फडणवीस साहेबांनी सांगितले असं वाटत होतं की बीजेपी आता परत उठते काय अशा परिस्थितीमध्ये होतो. म्हणजे ज्या वेळेला आपण आम्ही 2 आमदार झालो, 4 ते 2 झालो, खासदार गेले, त्याचा थोडासा निवडाला महापौर गेले, त्याचा थोडा म्हणजे काय होणार आहे. पण तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आपण अत्यंत आणि परत ताकदी लावून आपण आपल्याला 4 आमदारांच्या काही करतो. एक आमदार थोडक्यात गेला, त्याचा 5 झाला असता. त्यामुळं निश्चित मोठं यश आहे. आणि मग फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपली नगरपालिका आपण खूप कष्ट करून काढली. त्या नगरपालिका आपली कधी झाली नव्हती, जिल्हा परिषद आपली कधी झाली नव्हती. पण थोड्या कष्टाला आपण निर्माण केलेली, पण थोड्या हाताने कोण असेल किंवा काय झालं असेल आपल्याला महत्व. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना त्याचं एक आत्मपरीक्षण करून आपण पुढे चालायचं. आज ह्या संमेलनाचं आहे ते नोंदणीच आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा पक्ष म्हणतात आणि आता नोंदणी संपते. आता परत नोंदणी करायची आहे आणि परत एवढा पक्ष मोठा करायचा आहे की कुठल्याही देशाला आपल्याला शिवाय नाही. एवढा मोठा पक्ष तर ह्या गोष्टीबरोबर सगळ्यांनी केलं. आता प्रक्रिया काही मी सांगत नाहीये. 200 करायचे, प्रत्येकाने 50 करायचे, आम्हाला 1000 करायचे, 1000 काय म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्यांना वाटून दिल्या. आणि असं मिळून आपल्याला 50 लाखांचा कार्यक्रम केलेला बरोबर आहे. प्रत्येक विधानसभेला म्हणजे मिरज विधानसभा 50 आणि सांगली 50 म्हणजे 50 म्हणजे 1 लाख आपल्याला मत नोंदणी करायची. आता ते 1 लाख मत नोंदणी करताना सगळ्यांचा वाटा आहे. खुदचा वाटा आहे, सदस्याचा आहे, कार्यकर्त्याचा आहे, ते बाकीचे सगळे पेपणा, बाकी सगळे शक्ती कुटुंबाचे बाकी असतील, पुन्हा आमदार असतील, आता नगरसेवक आहेत त्यांच्या वाटाला म्हणत असतं. पण पुढे नगरसेवक व्हायचं असेल, पुढे जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल, पंचायत सदस्य व्हायचं असेल तर सक्रिय होण्यासाठी कराते करायचं. एवढे सक्रिय एवढे सभासद नोंद केले की मग सक्रिय होतो. त्याच्यात सक्रिय होत नाही. आणि सक्रिय झाल्याशिवाय पक्षाच्या दरबारी सक्रिय नोंद असल्याशिवाय आपल्याला तिकीट मिळणार नाही. हे मी सांगत नाहीये, हे नागपूरमध्ये देवाभाऊने आपल्याला सांगितलं. त्यामुळं सगळ्यांनी आता आपल्याला काही सक्रिय सदस्याला 100 रुपये फी आहे, काही जास्त नाहीये. जास्त ठेवायला पाहिजे होते तर ते थोडी ठेवली. पण ते एक मार्ग सिस्टम सगळ्या गोष्टी घेतलेले. मग काय सांगितलं की कशी निवडणुका संपते, निकाल लागतो, त्याच्या बाबतीत 12 वाजल्यापासून आपला पक्ष पुढच्या निवडणुका तयार होतो. ते आम्ही नागपूरला बघितलं. बाकीच्या प्रक्रिया, विधानसभेची प्रक्रिया असेल, मंत्र्यांची प्रक्रिया असेल, बाकी गोष्टी होतात. पण पक्षाचं एक टार्गेट असेल, त्यांची नजर असेल की आपण सुरुवात करायला पाहिजे. आपल्याला पुढे नगरपालिका, महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला कामाला लागलं पाहिजे. आणि एक मोठा पक्ष नगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या, जिल्हा परिषद माध्यमातून असू द्या, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक मोठा पक्ष स्थापन करण्यासाठी पक्ष पुरा ताकदीनं कामाला लागलेलं आहे. आपल्या पाठीचा तो फार उभा कळत मला सांगायचं. मगाच्या सांगितलं त्या विषयात मी पडत जात नाहीये. नाराजगी बरोबर, नाराज व्हायची काही गरज नसते बरोबर. त्याच्या वेळेला पक्ष बरोबर देतो असं सांगितलं का आमच्या जिल्ह्याला काय असे जिल्हे 16 वगळले गेले. किती? 16 जिल्हे वगळले गेले. त्या जिल्ह्यामध्ये कोणाही मंत्रिपद दिलेलं नाही. आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपण 4 आमदार आहोत. 16 किती? 8. 16 आमदार आहे बरोबर आहे. 5 आहे. तिथं वगळलं गेलं, नांदेड वगळलं, आपला वगळलं, असे बरेच जिल्हे असे वगैरे केले. आम्ही विचारलं हे काय फॉर्म्युला काय आहे, कॅल्क्युलेशन कसे केले आम्ही विचारले एका नेत्याला. तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की 2.5 वर्ष हे जिल्हे घ्यायचे आणि 2.5 वर्ष हे जिल्हे घ्यायचे असं. त्यामुळे चिंता करू नका. आपण 2.5 वर्षामध्ये आपला सीआर बरोबर झाला पाहिजे, आपला सीआर प्रामुख्यानं मोठा झाला पाहिजे, ताकद झाला पाहिजे, देखणा झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या कारखान्याला पाहायला त्यावेळेला सांगली पुढे नंतरने सांगितलं काय करायला पाहिजे हे की नाही. तर त्याशिवाय तो विचारतो हा
सगळ्या गोष्टी करत असताना असं एक वैयक्तिक मला प्रश्न कार्यक्रम करतात. प्रत्येक कार्यक्रमाला वाटते की आपला बनतो. काय वाटत का? प्रत्येक कार्यक्रमाला वाटतं, तालुक्याच्या नेत्याला वाटतं की माझा आमदार पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे. आणि आता तर एवढी गर्दी आहे, 237 आहे आपण. काय की नाही? 237 आमदारांचा सगळ्या कार्यक्रमाला वाटत असेल की माझा आमदार मला पाहिजे. पक्षाला करायचं काय सांगा बघू. आवड आहे ना? हे सगळी परिस्थिती हाताळायला अवघड झाली. पण पक्षाने जो निर्णय केला असेल तो आपल्या फायद्याचा केला असेल, पक्षाचा दृष्टिकोन केला असेल, निर्णय दृष्टिकोन केला असेल, त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं पक्षाला साथ देणं ही काळाची गरज आहे. आपण ते साथ द्या. आता पहिला सत्र नाही आहे. त्यावेळेला आधी सुरुवातीला बाबा पहिले आज तशी आमदारांची गर्दी, खासदारांची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी, त्यावेळेस वरच्या खाली समाज आहे अशा परिस्थितीत सांगतात. पण आज समस्या आहे, समस्या ही चांगली समस्या आहे. आणि समस्येला आपण सगळ्यांनी एका दृष्टिकोन सगळ्यांना 5 तारखेला चालू 2 दिवस 12 तारखेला संपले. 12 तारखेला शिर्डीला कार्यक्रम आहे. माहिती बरोबर आले कसे शिर्डी साईबाबांच्या गावाला शिर्डीला 12 तारखेला कार्यक्रम 21 कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला मंदिर सगळे तिथेही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यावेळेला 5 ते 12 हा कालावधीमध्ये आपण किती नोंद केल्या, किती नाही केल्या याची प्रामुख्याने तिथं नोंद घेऊन घ्यायची प्रत्येक जिल्ह्याला. त्यामुळे आपला जिल्हा पत्र मागं नसावा या दृष्टीकोन आपण काम करायचं आहे. जिम्मेदारी प्रकाशांची, दिवाबाबांची आणि फडणवीस साहेबांची आहे असं नाही आहे. ही जिम्मेदारी आपली सगळ्यांची आहे. परत पुन्हा हे सांगायचं नाही आहे आम्हाला तिकीट का देत नाही, तू सक्रिय सांगायला तुला कमी नसते म्हणून अगोदर सांगायचं वेळेला. आणि जेव्हा सांगितलं सगळ्यांना सांगितलं की हे सिस्टम आवडत नाही. त्यामुळं तिकीट ज्याला मागायचं इच्छुकाकडे 100 रुपये भरायचं सक्रिय व्हायचं नाही आपल्याला. त्यामुळं इच्छुकाचे हात वर केले तर सगळे हात वर होते. पण सक्रिय सदस्य व्हायचे आपण सक्रिय सदस्य म्हणून आपली नोंद आपल्या कार्यकर्त्यांची करायची आणि पक्षाची नोंद करून आपण तयार करायचं या दृष्टीकोन आपण सर्वांनी काम करायचं. आजच्या निमित्तानं निश्चितच थोडं तालुका असेल, मंडळ असेल, प्रकाशन असेल, दिवाबाबा असेल, आपण ते मार्गदर्शन करतील. त्याच्या कुठे घेणार काय करणार आणि त्या पद्धतीनं आताच गाडी नोंदणीची आजपासून सुरू करा. आज सुरू करू नका. 5 तारखेपर्यंत आढावा घेतले. 5 तारखेला संपतील त्यावेळेला आपण फक्त माझा रोड आपण काहीच केला दृष्टिकोनातून. आणि परत एकदा सगळ्यांना समज देतो की आपण खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली. जे बरोबर करायचं का आपल्याला त्या पद्धतीनं आपण त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये परत एकदा आपण जिल्हा वर उचलायचा प्रयत्न केला. आपण कष्ट करून डोळ्याला पिके आणि 4ही आमदारांना आपण निवडून दिलं. त्यामुळे सर्वांना धन्यवाद देतो. असंच प्रेम, ताकद, शक्ती पक्षाच्या बरोबर आणि आमच्या बरोबर आपण ठेवावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि जय हिंद.